जेजुरीच्या मुख्याधिकाऱ्यांचा अण्णाभाऊ साठेंवर राग, कामांवरून संतापाचा सवाल. म्हणजे जेजुरी शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामावर गंभीर आरोप हे समोर आलेले आहेत. मातंग सेवक संघाच्या वतीनं नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत कामामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. निवेदनानुसार गेल्या काही वर्षापासून जेजुरी नगर परिषदेकडून विविध विकास कामे करण्यात आली, मात्र या कामांबाबत आवश्यक असलेली माहिती फलक अनेक ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कामांचे नाव, मंजूर निधी, कालावधी आणि संबंधित ठेकेदार याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. काही काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिल काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करत या सर्व कामांचा सविस्तर खुलासा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या प्रकरणी 8 दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेनं देण्यात आलेला आहे. मागील 1 तारखेला मी अर्ज दिला होता की ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे दलित वस्ती अंतर्गत योजनेची जे कामं चालू आहेत त्या ठिकाणी आपण फलक लावावेत, परंतु मुख्याधिकारी साहेब त्या ठिकाणी फलक लावत नाहीत. मला हेच कळत नाही की यांना अण्णाभाऊ साठ्यांविषयी एवढा राग का आहे, हेच मला समजलं नाही. तरी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी फलक लावून कामाचं स्वरूप हे सांगितलं पाहिजे, पण ते असं का करतात हेच मला समजत नाही. दरम्यान या संदर्भात मुख्याधिकारी इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हिडिओ बाईट देण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांनी सांगितले की संबंधित कामांबाबत आवश्यक त्या सूचना आधीच देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या प्रकरणी चौकशी होणार की हा वाद आणखी चिघळणार? पाहत राहा IBM महाराष्ट्र न्यूज. ताज्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.